नमस्कार सर्वांना, मी अर्चना तुमचे सर्वांचे स्वागत करते। कशा सर्वजण, आशा करते स्वस्थ असाल आणि मस्त असाल। तर माझी देवपूजा झालेली आहे आता आणि आता मी जेवण बनवायला घेते। तर चला मग रेसिपी बघूया आपण। तर हा आहे भोपळा, हे सर्वांनाच माहिती आहे, पण याची मी एक वेगळी रेसिपी बनवणार आहे आज। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सर्वात आधी मी काय केलेलं आहे ना, तर भोपळ्याच्या बिया काढून घेतलेला आहे, धुतला त्याला स्वच्छ आणि अशा याच्या फोडी करून मी आता कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे, बारका 1 ग्लास, आणि हे कुकरवरती चढवलेलं आहे। चांगल्या 4 ते 5 शिट्ट्या होऊ दिल्या। नंतर कुकर गार झाल्यावरती झाकण खोलून बघितलं मी याला, भोपळा शिजलाय की नाही, आणि आपला भोपळा हा एकदम छान आणि मस्त शिजलेला होता। मग आता त्यासाठी मी काय केलं आहे ना, इथे खलबत्त्यामध्ये लसूण, जिरं, मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं अद्रक हे टाकून घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये आहे ना मीठ थोडं टाकलं, म्हणजे ते वाटायला थोडं सोपं जातं। झाल्यावर मी ते साईडला ठेवून दिलं आणि इथे पीठ घेतलेलं आहे, आपलं गव्हाचं पीठ। त्यानंतर त्याच्यामध्ये मी तिखट टाकलं, थोडं चवीनुसार टाकायचे आपल्या, हळद टाकलं, धणे पावडर टाकलं, थोडंसं जिरं पावडर टाकलं, मीठ टाकून घेतलं, आणि त्यानंतर मी जे बारीक केलेलं होतं ना आता याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये, ते सर्व जे आहे मिश्रण ते टाकून घेतलं पिठामध्ये। सगळं मिक्स झाल्याच्या नंतर तुम्ही थोडासा ओवा देखील टाकू शकता याच्यामध्ये, पण मी ते टाकला नाही ओवा। थोडंसं त्याच्यामध्ये टाकला तर त्याची टेस्ट थोडी वेगळी लागते, थोडंसं टाकायचं, जास्त नाही। आणि जे आपले शिजवलेला भोपळा होता ना, तो याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे। तो आपल्याला अंदाजाने, म्हणजे पाणी याच्यामध्ये जास्त टाकायचं नाही, आपल्याला अंदाज घेऊनच पाणी मिक्स करायचं, नाही तर मग पीठ आहे ना खूप पातळ होऊन जातं। भोपळा चांगला शिजला असल्यामुळे कसं त्याचं पाणी आपल्याला म्हणजे भेटतं पिठामध्ये, आणि त्याच्यामध्ये कुकरमध्ये पण थोडंसं पाणी हे शिल्लक होतं। मग त्या पाण्यामध्ये आता मी चांगलं असं कणिक जे आपला पीठ आहे ना ते मस्त मळून घेतलेलं आहे। थोडासा तुम्ही तेलाचा देखील हात लावू शकता याला, पण मी इथे तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे। तर ही रेसिपी आहे ना मला माझ्या आईने सांगितलेली म्हणजे तिने मला आधी हे खायला दिलं होतं ना, तेव्हा म्हटलं काय हे बनवतेस तू भोपळ्याचं, मला तर बिलकुल आवडत नाही, पण ती म्हणाली नाही एकदा खाऊन बघ तू, आणि खरंच सांगते खूपच छान होतं। ते झालं आता आपल्या इथे पीठ मळून। मग त्यानंतर मी काय केलं ना, इथे एक साईडला कणिक थोडंसं आपलं मुरतंय तोपर्यंत आहे ना इथे मी चटणी वाटून घेतली। तर चटणीसाठी मी आहे ना इथे खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं, लाल मिरच्या, लसूण आणि मीठ, आणि हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं। आणि बघू शकता तुम्ही कणिक हे चांगलं आपलं मुरलं गेलं होतं 10 ते 15 मिनटं चटणी वाटेपर्यंत। त्यानंतर आता इथे मी आहे ना लगेच बनवायला घेतले, कारण की सकाळची वेळ असते, घाई तर सगळ्यात जास्त असते। मग आता इथे मी आपल्या चपात्यासारख्याच लाटून घेतलं, त्याला मी जास्त काही केलेलं नाही आहे। पातळ पण आपण मस्तपैकी छान असे पातळ लाटू शकतो, आणि तूप लावून एकदम छान गरम गरम तर खूपच चांगले लागतात। तर हे चायसोबत पण छान लागतात, चटणीसोबत पण चांगले लागतात, आणि सॉससोबत पण चांगले लागतात, तुम्ही कशासोबत देखील खाऊ शकता। तर मी याला जास्त तेल पण नाही लावलं आणि तूप पण नाही लावलं, मी यांच्यासाठी केले होते, त्यामुळे ते विदाऊट ऑइल आणि विदाऊट तूप त्याच्यासाठी त्यांना बनवले होते। मी डाएटवरती आहेत ते सध्या, त्यामुळे धापाटे चटणी त्यांना दिली खायला, ते मस्त खाऊन पिऊन गेले मग कामाला त्यांच्या। आणि नंतर मी पण म्हटलं 1 घास खाऊन बघते कसं झाला तो, बघू शकता खूप सॉफ्ट असं मस्त झाला होता। त्यानंतर मी खायला घेणार, पण नंतर माझ्या लक्षात आलं की नाही माझा तर उपवास आहे आज, तर मी उपवास का पकडला आहे ते तुम्हाला सांगणारच आहे थोड्या वेळाने। मग नंतर मनाली मॅडम आली आणि नंतर तिला पण दिला खायला, ती पण मस्त खाऊन पिऊन गेली कॉलेजला। आणि मग मी माझ्या जाण्याच्या तयारीला लागली, मला पण एका ठिकाणी जायचं होतं बाहेर, मग त्याचीच मी तयारी करायला घेतली होती, कारण की मला 12 वाजेपर्यंत तिकडे पोचायचं होतं। आणि मग काय मस्त तयार झाली, आणि मला जाण्याची एवढी उत्सुकता लागली होती, मला असं वाटलं मी कधी पोचते, आणि मी फायनली पोचली होती। तर इथे माझ्या मैत्रिणीच्या घरी देवीचं उद्यापन होतं, त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो। या सर्व माझ्या जुन्या मैत्रिणी होत्या, जुन्या म्हणजे आम्ही एका ठिकाणी आधी राहायचो, तिथे आजूबाजूला सगळ्या ह्या होत्या, आम्ही एकदम मस्त भेटायचो, बोलायचो,
पण आता प्रत्येकजणी लांब लांब गेल्यात, म्हणजे एवढं पण लांब नाही, थोडंसं लांब आहे, पण आपल्याला नाही मिळत ना कामाच्या गडबडीमध्ये जायला यायला. देवीची आरती वगैरे झाली, मग तिने आम्हाला ताटं वाढले, आमचे पाय धुतले, हळदी कुंकू लावलं आणि मस्तपैकी आम्ही छान जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग लागलो आम्ही गरबा करायला. कारण की कार्यक्रम असलं आणि सर्वजण एकत्र भेटल्यावरती मग काय कुणाची कमी असते म्हणतात ना. आणि मला तर वाटतं ह्या तिघींचं तर वेगळंच चाललेलं होतं. ते शकुंतला गाण्यावरती काहीतरी डान्स करतो, तर तिघी नाही 4 जणी आहेत. तर मी इथे गाणं नाही टाकू शकली, गाणं कसं टाकता येत नाही आपल्याला, पण इतकी कॉमेडी आणि इतकं मस्त वाटत होतं ना, खूपच. म्हणजे आपलं जे आपण म्हणतो ना एक तरी मैत्रीण असावी, आणि मला तर एवढं नशीबवान समजते ना, तुम्हाला एवढ्या सगळ्या मैत्रिणी मिळाल्या आहेत आणि त्या पण इतक्या चांगल्या आणि एवढ्या फ्री आहेत ना. तर मला एवढा जास्त डान्स नाही करता येत, पण मी म्हटलं तुम्ही डान्स करा, मी तुमचे शूटिंग काढते. आणि इतक्या म्हणजे न थकता त्या डान्स करत होत्या ना, तर मला पण त्यांचं आश्चर्य वाटू लागलं. त्या कामाला पण त्यांना जायचं होतं, त्यामध्ये ती डान्स पण करत होत्या. म्हटलं तुम्हाला एवढी एनर्जी येते तरी कुठून? पण त्या म्हणाल्या नाही, आपण सगळे एकत्र आलो ना मग एनर्जी काय आपल्याला आपोआपच येते. मग म्हटलं सगळ्यांचा असा ग्रुप डान्स झाला आमचा सर्वांचा. कोणी एकट्याने डान्स केला, कोणी दोघींनी केला. मला काय सगळाच काय याच्यामध्ये टाकता नाही आला, जेवढा लिमिटेड आहे तेवढा मी टाकला याच्यामध्ये. आणि इतकं म्हणजे ना मला असं वाटतं आपले जे हे क्षण असतात ना ते खरंच खूप मौल्यवान असतात. मला असं वाटतं की हे ना आपण नेहमी नाही हे करू शकत. आणि त्यानंतर इथे चाललं होतं मेरी जिंदगी से जाने का क्या लेगी तू. इतकं मस्त होतं ना हे गाणं. मला यांचे ॲक्शन बघून तेवढं हसू येऊ लागलं ना, आम्ही सगळेजण तर फक्त बघण्याचंच काम करू लागलो. खूपच भारी. असं खरंच तुमची जरी ना तुम्ही काय आजारी असताल आणि खरंच तुम्हाला काय असं अस्वस्थ असं वाटत ना, खरंच मैत्रिणीमध्ये जा, फ्रेश व्हा, बोला, भेटा, थोडंसं असं एन्जॉयमेंट करा. त्याच्यामुळेच मला असं वाटतं ना असते ना तुम्हाला ना गोळ्या औषधांची देखील गरज नाही, मला तर असं वाटतं. कारण की ते आपल्याला एवढं आनंद देऊन जातात ना या सगळ्या गोष्टी. खूपच मस्त हे क्षण असतात, आपल्याला आठवणीमध्ये ठेवायचे असतात. पण हे काय म्हणजे जवळून सगळ्याजणी आम्ही आलेलो नव्हतो. मला तर वाटतं तिची नंतर सुरतवरनं आली होती, सगळे आम्ही लांबून आलो होतो. आणि प्रत्येकालाच काम असतं, पण एक दिवस जाऊ ते थोडंसं काम साईडला ठेवूया आणि करूया आपल्या मनासारखं. एखादा दिवस आपल्या मनासारखा पण जगून बघायचा ना आपण. आमची मैत्री म्हणायची झाली तर 9-10 वर्ष जुनी आहे. नवीन ठिकाणी गेलो होतो राहायला, सगळं काही नवीन, तिथे कोणी ओळखीचं नाही काय नाही. पण जेव्हा आपल्याला एकदम चांगली मैत्रीण मिळून जाते ना तेव्हा खूपच बरं वाटतं. कारण की आपण जे काही आपल्या मनातल्या भावना असतात, काही आपल्या गोष्टी असतात, आपण त्यासोबत शेअर करू शकतो, बोलू शकतो. काही चुकलं तर आपल्याला सांगणारी, आपल्याला समजवणारी, हे सगळ्या गोष्टीसाठी खरंच मैत्रीण ती पाहिजेतच. शाळेमध्ये आपल्या कॉलेजमध्ये तर मैत्रिणी असतात, पण नंतर लग्न झाल्याच्या नंतर आपल्याला जी मैत्रीण भेटते ना, मला वाटतं तीच आपली शेवटपर्यंत मैत्रीण असते. कारण की तीच आपल्या आजूबाजूला राहणारी असते. जरी लांब जरी गेलो ना तरी पण ती मला असं वाटतं येऊन जाते. शाळेतल्या मैत्रिणी तर मला असं वाटतं मिळतात कधीतरी, पण एवढं जाणं येणं नसतं. पण ह्या ज्या असतात ना त्या मला वाटतं नेहमी सोबत असतात आपल्या सुखादुःखामध्ये. आणि खरंच मी जरी भेटणं झालं नाही ना तरी पण असे काही कार्यक्रम असले, कुणाचे इथे गणपती असले, काही असले ना, तर आम्ही आवर्जून येतो, भेटतो. आणि त्यानंतर मग असं आमचं इथे नाच गाणं वगैरे सगळं सर्व बघून मला असं वाटतं कोणी नावं पण ठेवतील काय हे असं तसं म्हणून. पण मला असं वाटतं अशा सगळ्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं तेच चांगलं असतं. नावं ठेवणारे ठेवून जातात, पण त्याच्याने मला असं वाटतं काही फरक पडत नाही आहे. कारण की हे जीवन आहे, ते सगळं जे जीवन असतं ते प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने जगायचं असतं. कुणाला कशामध्ये आनंद मिळतो तर कुणाला कशामध्ये आनंद मिळतो. पण चांगलं जे आपण जेव्हा काम करून जेव्हा आनंद मिळवतो ना, तर तोच खरा आनंद आहे मला असं वाटतं. तर असो, दुसऱ्यांच्या आनंदात देखील आपण तेवढ्याच आनंदाने सहभागी व्हायला पाहिजेत, मला असं वाटतं, जेवढा की आपल्याला आनंद होतो. तर हा शेवटचा डान्स होता मला असं वाटतं. यानंतर सगळेजण आपापल्या घरी जाणार होते, त्यामुळे आम्ही मस्तपैकी असं नाचून घेऊ लागलो शेवटचं. तेच मला इकडे यायचं होतं, तर दुपारीच इथेच मला उपवास सोडायचा होता, त्यामुळे मी सकाळी काहीच खाल्लं नव्हतं. ते मी जे एक घास घेतला होता खायला तो पण मी साईडला ठेवला होता. कारण की रेश्माने मला सांगितलं होते की देवीचं उद्यापन आहे, तर सकाळपासून ते दुपारपर्यंत काही खाऊ नको, दुपारी इकडे उपवास सोड आणि नंतर मग तू रात्री काही खाऊ शकते म्हणून.
त्याचं असं काहीतरी होतं, तर त्यामुळे मी काहीच खाल्लं नव्हतं. मग सगळं झालं, आमचा सगळा कार्यक्रम वगैरे झाला आणि नंतर मग आम्ही घरी गेलो. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. चला तर मग बाय.